मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेलर्स थेरम एकदम सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत। बघा, टेलर्स थेरम मध्ये मुख्यतः आपल्याला दोन प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जातात। पहिला असतो पॉवर ऑफ एक्स मायनस एच आणि दुसरा असतं पॉवर ऑफ एक्स। तर दोन्ही प्रकारचे गणित मी तुम्हाला इथे दाखवेल, जेणेकरून तुम्हाला पूर्ण आयडिया क्लिअर होईल। या व्हिडिओ नंतर टेलर थेरमवरचा कुठलाही प्रश्न आला तुम्ही यू मिनिटात सॉल्व्ह करू शकता। चला व्हिडिओला सुरू करूया। बघा, पहिला आहे पॉवर ऑफ, दोन्ही फॉर्म्युला आधी समजून घ्या। पहिला फॉर्म्युला आहे पॉवर ऑफ एक्स मायनस एच। याच्यात काय करायचं, पहिल्यांदा एच आपल्याला काढायचं असतो। एच कसा काढायचा, एक्स मायनस एच सोबत दिलेलं इक्वेशन कंपेअर करायची आणि एच फाइंड करायचा। त्याच्यानंतर हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा। फॉर्म्युला आहे एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एच प्लस एक्स मायनस एच एफ डॅश एच प्लस एक्स मायनस एच होल स्क्वेअर 2 फॅक्टोरियल एफ डबल डॅश एच प्लस एक्स मायनस एच होल क्यूब 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश एच प्लस एक्स मायनस एच रेज टू 4/4 फॅक्टोरियल एफ 4 डॅश एच प्लस प्लस प्लस। बघा, फॉर्म्युला लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे। पहिल्यांदा एफ ऑफ एक्स घेतला पहिल्यांदा, त्याच्यानंतर इकडे एफ ऑफ एच घ्या। आता काय पॉवर ऑफ एक्स मायनस एच आहे ना, एक्स मायनस एच घेतला, इथे सिंगल डॅश। बघा, एफ ऑफ एच त्याचा डॅश सुरू करा। आता याला पॉवर सुरू करा। इथे पॉवर नाही दिली म्हणजे 1 आहे। आता किती येईल 2 वरती पॉवर 2 आहे, खाली 2 फॅक्टोरियल, इथे डबल डॅश। पुढचं काय येईल मग, हे सेम घ्यायचं। बघा, इथे येईल 3 फॅक्टोरियल ट्रिपल डॅश। कळतंय, एकदम सोपं आहे। पुढे वाढवा, पॉवर 4 फॅक्टोरियल 4 डॅश। पुढे काय येईल, पॉवर 5 फॅक्टोरियल 5 डॅश। या प्रकारे हा फॉर्म्युला आहे। लक्षात ठेवायला सोपा आहे, पाठ सुद्धा करायची गरज नाही, पाठ होणार नाही। असाच पद्धतीने तो लक्षात ठेवायचा। आता बघा, दुसरा पॉवर ऑफ एक्स, हा कसा, याच्यात एच कसा काढायचा, इकडे आपण एक्स मायनस एच सोबत कंपेअर करतो मग एच काढतो। इथे एक्स प्लस एच सोबत कंपेअर करायचं आणि एच काढायचं। हे पुढे मी प्रॉब्लेम घेईल त्यात तुम्हाला कळेल। फॉर्म्युला बघा, फॉर्म्युला सेम। आता इथे एक्स मायनस एच ला एफ ऑफ एक्स येतो आणि एक्स प्लस पॉवर ऑफ एक्स ला एफ ऑफ एक्स प्लस एच येतो। समजून घ्या फरक। पॉवर ऑफ एक्स मायनस एच असेल तर एफ ऑफ एक्स ने सुरुवात करायची, पॉवर ऑफ एक्स असेल तर एक्स प्लस एच ने सुरुवात करायची। म्हणजे एच काढायला जी टर्म वापरायची ती घ्यायची इकडे, बरोबर। बघा, इकडे एच काढायला ही घ्यायची, ती इकडे घेतली। आता बघा, स्टार्ट कसं करायचं, फॉर्म्युला सेम, एफ ऑफ एच, फक्त एक्स मायनस एच च्या ऐवजी काय घ्यायचं, इथे एक्स मायनस एच होतं ना, म्हणून एक्स मायनस एच ला पॉवर दिली। काय, पॉवर ऑफ एक्स मायनस एच असं आहे ना, म्हणजे एक्स मायनस एच च्या टर्मला आपण पॉवर दिला ना 2 3 4। आता काय, इथे पॉवर ऑफ एक्स, एक्सच्या टर्मला पॉवर द्यायची। बघा, एफ ऑफ एच लिहिला, एक्स म्हणजे पॉवर 1 एफ डॅश एच सेम आलं, प्लस आता इथे याच्या ऐवजी काय येईल, एक्स येईल फक्त, एक्स 2 फॅक्टोरियल डबल डॅश एच एफ डबल डॅश। बघा, 3x रेज टू 3 फॅक्टोरियल एफ ट्रिपल डॅश, x रेज टू 4 फॅक्टोरियल एफ 4 डॅश। पुढे काय येईल, x रेज टू 5 फॅक्टोरियल एफ 5 डॅश। कळाला, एकदम सोपं आहे। एक्स मायनस एच ला पॉवर देत जायच्या आणि पॉवर ऑफ एक्स ला पॉवर देत जायची। बघा, एक्स ला। या प्रकारे हे दोन फॉर्म्युले आहेत। हे परफेक्ट तुम्ही केले की बाकी पुढे गणित सोडवणं एकदम सोपं आहे। चला आपण एक्झाम्पल बघूया। यस, एकदा हे फॉर्म्युले पण क्लिअर करून घेऊ। हे फॉर्म्युले व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून तुम्ही फॉर्म्युले लिहून घ्या। एकदम सोप्या पद्धतीने मी सांगतोय, व्यवस्थित हे दोन फॉर्म्युले लिहून घ्या। ओके, चला आता गणित पहिलं बघूया। लक्षात ठेवा, पहिलं व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे। दोन्ही एक्झाम्पल व्हेरी आयएमपीच घेणार आहे, म्हणजे पेपरला खूप वेळा तुम्हाला विचारले जातात। बघा, एक्सपांड युजिंग टेलर्स थेरम 2x क्यूब प्लस 7x स्क्वेअर प्लस x मायनस 6 इन पॉवर ऑफ x मायनस 2। मित्रांनो, जी ट्रिक मी शिकवणार ती फॉलो करा। याच्यानंतर टेलर थेरमचा कुठलाही प्रश्नाला तुम्ही सोडू शकता। बाकी कुठलीही व्हिडिओ तुम्हाला दुसरी बघण्याची गरज नाही, इथेच मी सगळ्या आयडिया क्लिअर करून देणार। बघा, टेलर थेरम सोडवण्यासाठी 3 स्टेप फॉलो करायचे। पहिल्यांदा फाइंड एच, नंतर फाइंड एच करावा लागतो, लक्ष द्या। एच फाइंड केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि नंतर थर्ड घ्यायचं सिरीज। बस, या 3 स्टेप मध्येच टेलर थेरमचे गणित सोडवायचे असतात। चला स्टार्ट करूया। येस, सोल्युशन। पहिल्यांदा आता बघा, जेव्हा या टाइपची इक्वेशन येते, समजायचं ही इक्वेशन आहे आपली
पहिल्या केसची, पॉवर ऑफ एक्स मायनस एच ची. आणि याची कशी येते ती पुढे मी सांगणार आहे पुढच्या गणितामध्ये. लक्षात ठेवा, जेव्हा आपली साधी इक्वेशन येते अशी एकशी इक्वेशन आली की समजायचं ह्या पहिल्या टाइपने सोडवायचं एक्स मायनस एच ने, म्हणजे हाच पहिला फॉर्म्युला घ्यायचा एक्स मायनस एच चा, एच काढायचा आणि हा फॉर्म्युला वापरायचा. लक्षात ठेवा, हे कळालं. क्वेश्चन ओळखता आला पाहिजे कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचा. जेव्हा आपली रेग्युलर इक्वेशन आली, लक्ष द्या, समजा अशी इक्वेशन आली 2x² + 4x, अशी इक्वेशन आली की पहिला फॉर्म्युला. आणि ही इक्वेशन जर अशी आली 2x + 2² + 3x + 2³ म्हणजे बघा अशी ब्रॅकेटची इक्वेशन आली की दुसरा फॉर्म्युला. कळालं तुम्हाला. पुढे दुसऱ्या गणितात मी सांगेल, जेव्हा जनरल एकशी इक्वेशन असेल तेव्हा पहिला फॉर्म्युला आणि ब्रॅकेटची इक्वेशन असेल ब्रॅकेटची तेव्हा दुसरा फॉर्म्युला. हा मेन डिफरन्स आहे. मुलांना गणित सोडवता येतं, 3च स्टेप आहे बरोबर. एच काढायचा, डेरिव्हेटिव्ह काढायचा, सिरीज वापरायची, पण प्रॉपर फॉर्म्युले पोरं वापरत नाही. त्यामुळे ह्या थेरम मध्ये शक्यतो पोरांचे मार्क जातात, एकदम सोपा थेरम असून. कळालं तुम्हाला. सो लक्षात घ्या, जेव्हा जनरल एकशात इक्वेशन असतात तेव्हा पहिला फॉर्म्युला ब्रॅकेटची इक्वेशन असते अशी ब्रॅकेटची, तेव्हा दुसरा फॉर्म्युला. हे खूप महत्वाचं बेसिक, हे लिहून ठेवा. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठला फॉर्म्युला कुठे वापरायचं हे कळालं पाहिजे, तरच तुम्हाला फुल मार्क भेटेल. कारण आन्सर कुठल्याही फॉर्म्युल्याने येईल पण त्याला मार्क भेटणार नाही. क्लिअर. चला आता ऍक्च्युअल एक्झाम्पल वर जाऊया. येस, आपल्याला कळालं जनरल एकशे इक्वेशन म्हणजे पहिला फॉर्म्युला. पहिल्या फॉर्म्युल्यात पहिल्यांदा काय करायचं, फाइंड एच. एच फाइंड कसं करायचं, याच्या सोबत कम्पेअर करायचं एक्स मायनस एच सोबत. बघा एकदम सोपं आहे. स्टेप 1, 3 स्टेप मध्ये गणित सोडवायचं. एक्स मायनस एच इज इक्वल टू ही गिवन इक्वेशन वापरायची एक्स मायनस 2. मग आपल्याला काय कळतं, एक्स एक्स गेला, मायनस मायनस गेला, एच किती आला 2, एच आला आपला 2. कळालं. हे बघा एक्स एक्स गेला, मायनस मायनस गेला, एच आला 2. आता नेक्स्ट सेकंड स्टेप काय आपली, जर इथे असं असतं, इथे जर एक्स प्लस 2 असता आणि इथे एक्स मायनस एच ची कम्पेअर करतोय, एक्स एक्स गेला, एच मायनस एच आला असता +2, मायनस तुकडे गेला, एच किती आला असता -2. कळालं. लक्षात ठेवा, गिवन पॉवर मध्ये मायनस असेल तर एच पॉझिटिव्ह येतो आणि गिवन पॉवर जर प्लस असेल तर एच निगेटिव्ह येतो. हे कळालं. हे लक्षात ठेवा. जर एक्स मायनस असेल दिलेला नंबर तर एच पॉझिटिव्ह येतो, नंबर पॉझिटिव्ह दिला असेल तर एच निगेटिव्ह येतो. हे लक्षात ठेवा, बारीक बारीक गोष्टी. आता नेक्स्ट सेकंड काय करायचं, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. डेरिव्हेटिव्ह साठी ही इक्वेशन घ्यायची, तिला एफ ऑफ एक्स म्हणायचं. बघा एकदम सोपं आहे. 2x³ + 7x² + x - 6 याच्यात व्हॅल्यू टाकायची एच ची, एफ ऑफ ही 2. सो 2 टाकायची, ते 2 टाका. 2 + 7 2² + 2 - 6 हे कॅल्क्युलेट करायचं. कळतंय. काय केलं मी, फक्त एक्सच्या जागी ही 2 टाकला, त्याचा डेरिव्हेटिव्ह f'(x). डेरिव्हेटिव्ह काढा. काय येईल, डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युल्यानुसार x⁴n, पॉवर पुढे आली 1 ने कमी होईल, n - 1 बरोबर आहे. x⁶, पॉवर पुढे घ्या 1 ने कमी करा, 6x5, x⁸, पॉवर पुढे घ्या 1 ने कमी करा. क्लिअर आहे. समजा 6x⁹ किती येईल, पॉवर पुढे येईल, खाली 6, यांचं मल्टिप्लिकेशन 6 9 54, 54x⁸. समजा 6x⁵, पॉवर पुढे घ्या, खाली 6 आहे, गुणाकार 6 18, 18x². समजा 9x³ किती, 9 त्रिक 27, 27x². कळालं हे तुम्हाला. यस, हा झाला x⁴n चा फॉर्म्युला. नंतर अजून काय वापरायचं आपल्याला बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ x नेहमी 1 असतो, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 असतो. हे 3 फॉर्म्युले वापरायचे. काय सांगितलं, x⁴n, n x⁴n - 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1, कॉन्स्टंटचा 0. हे 3 फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे. इकडे लिहून देतो मी. बघा x⁴n, n x⁴n - 1 एकदम बेसिक सांगतोय. ज्याला बेसिक पूर्ण वीक आहे त्याला सुद्धा समजेल. इतक्या सोप्या भाषेत मी तुम्हाला पूर्ण हे टेलर्स थेरम सांगतोय. व्यवस्थित समजून घ्या आणि याच पद्धतीने सगळे गणित सोडवा. कुठलंही गणित सोडा, कुठलंही कॉलेज युनिव्हर्सिटी असो, या पद्धतीने सोडवा, 100% मार्क भेटतील. बघा चला, f' म्हणजे मॅथ्स मध्ये डेरिव्हेटिव्ह, याचा पुढे येईल हा 3, पुढे येईल 3 2 6, 6x² प्लस हा पुढे आला 7 2 14, 14x, x चा डेरिव्हेटिव्ह 1, 6 कॉन्स्टंट, त्याचा 0. कळालं. बघा x चा 1, ज्याला XYZ नाहीये तो नंबर कॉन्स्टंट, त्याचा 0. याचा 0 नाही केला कारण याला x होता, पण याला x नाही, त्याचा 0. क्लिअर. आता या f' मध्ये पण हीच व्हॅल्यू टाकायची. सो f'2 बघा, x ला काय टाकतो 2, मग सगळ्या x च्या जागी 2, 6 2² प्लस 14 × 2 + 1 हे सोडवायचं. नेक्स्ट पुढचा डेरिव्हेटिव्ह f'(x),
म्हणजे आलेल्या उत्तराचा डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत करायचं, जोवर आपल्याला 0 येत नाही तोवर डेरिव्हेटिव्ह काढायचे. बघा 6 दुने 12, 12x हे किती आलं 14x म्हणजे 14, x चा 1 झाला, 1 लिहायची गरज नाही, 1 कॉन्स्टंट त्याचा 0 सोडून द्या. पुन्हा f डबल डॅशला हीच व्हॅल्यू टाकायची, म्हणजे जेवढे डेरिव्हेटिव्ह काढू सगळीकडे x च्या जागी h ची व्हॅल्यू टाकायची. जेव्हा डेरिव्हेटिव्ह कुठपर्यंत काढायची 0 येईपर्यंत, आणि प्रत्येक डेरिव्हेटिव्ह मध्ये x च्या जागी h ची व्हॅल्यू टाकायची. बघा आता h टाकूया, एकदम सोपं करून सांगतो, व्यवस्थित लक्ष द्या. 12 into 2 plus 14. नेक्स्ट f ट्रिपल डॅश x, डेरिव्हेटिव्ह वाढवत जायची 0 होईपर्यंत. 12x, 12x चा 1 झाला, 1 लिहिण्याची गरज नाही, 14चा 0, हा 0 सोडून द्या. मग f ट्रिपल डॅश x, आता इथे बघा इथे xच नाहीये, सो व्हॅल्यू टाकू शकत नाही, मग तो 12चा 12 तसाच आहे. आता पुढचा f 4 डॅश x, चौथा डेरिव्हेटिव्ह, कॉन्स्टंटचा 0, सो 4 डॅश, आता काय म्हणणार इथे 2, सॉरी x नाही 2, तीच व्हॅल्यू 2 म्हणायचं, किती 0 आला, 0 येईपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढले. आता काय करायचं, सिरीज घ्यायची. हा हे 3 व्हॅल्यू राहिल्या नाही, ह्या डायरेक्ट कॅल्सिव्ह टाका, तुम्हाला आन्सर येऊन जाईल. कॅल्सिव्ह टाका, आन्सर येऊन जाईल. आता मला एवढा वेळ नाही, मी डायरेक्ट घेतो इथून व्हॅल्यू. हे याची येईल 40, याची येईल 53 आणि याची येईल 38. ओके, हे डायरेक्ट कॅल्सिव्ह टाका, डायरेक्ट व्हॅल्यू येतील, काय इझी आहे ते. नेक्स्ट आता फॉर्म्युला घ्यायचा. फॉर्म्युला आपला हा या टाइपने करतो ना, हा फॉर्म्युला f ऑफ x, f ऑफ h, x मायनस h, f डॅश h, हा फॉर्म्युला. चला याला थोडं वरती घेतो मी, मला जागा भेटेल. ओके, स्टेप 3 फॉर्म्युला वापरणार आपण. f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ h, x मायनस h, f ऑफ h प्लस x मायनस h, f डॅश h प्लस x मायनस h स्क्वेअर अपॉन 2 फॅक्टोरियल f डबल डॅश h प्लस x मायनस h होल क्यूब 3 फॅक्टोरियल f ट्रिपल डॅश h. कुठपर्यंत जायचं आपलं, हे कुठपर्यंत आहे, 4 पर्यंत आलंय ना, 4th पर्यंत. पण 4th काय आपला 0, सो x मायनस h रेस टू 4 फॅक्टोरियल f 4 डॅश h. चला व्हॅल्यूज टाकूया. यस, f ऑफ x इज इक्वल टू f ऑफ h, f ऑफ h ची व्हॅल्यू, f ऑफ h म्हणजे पहिली किती 40 अधिक x मायनस h, h किती आपला 2, बघा x मायनस h, h आहे 2, एकदम सोपं. f डॅश h ही 53 प्लस x मायनस h, h किती 2, त्याचा स्क्वेअर 2 फॅक्टोरियल, तो येईल 2, कॅल्सिवर काढा. कॅल्सिवर फॅक्टोरियल कसा काढायचं बघा, कॅल्सिव्ह दाखवतो. कुठलाही कॅल्सी असो, फॅक्टोरियल कसा काढायचं बघा. समजा 5 फॅक्टोरियल काढायचं, 5 शिफ्ट आणि हे एक्स रेस टू मोडच्या खालचं बटन आहे बघा फॅक्टोरियलचं, ते दाबा, इक्वल टू करा बघा 120. समजा 2 फॅक्टोरियल, 2 शिफ्ट मोडच्या खालचं बटन दाबा, असं एक्स आणि डॉट आहे बघा 2, या प्रकारे फॅक्टोरियल काढून घ्यायचे. ओके, मग प्लस एफ डबल डॅश एच, डबल डॅश किती आपला 38. नेक्स्ट एक्स मायनस 2 होल क्यूब 3 फॅक्टोरियल कॅल्सिओ काढा, तो येईल 6. आता सांगितलं तसं एफ ट्रिपल डॅश 12 प्लस हे काय इथे बघा ही व्हॅल्यू काय 0 आहे. एफ 4 डॅश 0, 0 इंटू होल टर्म 0, सो डायरेक्ट सगळं 0 लिहा, याला व्हॅल्यू टाकायची गरज नाही, ते 0च होणार आहे. आणि बस हे सॉल्व्ह करायचं, ते आपलं फायनल आन्सर. सो बघूया काय आन्सर येतं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू हा 40, हा काय येईल 53, एक्स मायनस 2, इथे बघा दोनांनी भाग द्या, बे एक बे, 19 दूने 38 म्हणजे 19, एक्स मायनस 2 होल स्क्वेअर, इथे 6 1 6, 6 दूने 12 म्हणजे 2 आला, प्लस 2 एक्स मायनस 2 होल क्यूब, अँड दिस इज युअर फायनल आन्सर. बघा मित्रांनो किती इझी आहे. सो हे झालं आपलं टेलर थेरमचं फायनल आन्सर. यस.